अहो फोन आलता त्याच्यामुळे मध्ये कॅमेरा बंद झालता. आता बघूया घरी गेल्यावर बघता येईल कोणाचा फोन होता. आता आपण चाललेलो आहे सगळ्यात पुण्यातला सगळ्यात बिझी रोड म्हणजे जेएम रोड. आज ते एकदम मोकळा आहे, आज सॅटरडे त्याच्यामुळे आज सगळं मोकळं आहे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. काय लोक मस्त पैकी इथं चेस घेत आहेत बसून गप्पा चालल्यात आणि आपण जातोय कामावर. कधीपर्यंत काम हे आयुष्यात ह्या कधी काम सुटणार काय माहिती कोणाला. एकदम असं मोकळा रस्ता असला ना भाई, गाडी चालवायला मजा येते. काही वाटत हे बसवाले रिक्षावाले आहेच ते शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात ते काय जाणार नाही. मी जे बोलतो ते बरोबरच असते आहे का नाही. हा कधी पण आपण कधी चुकीत बोलतो कधी. मित्रांनो आता आलोय आपण जेएम रोडवरून. याच्यानंतर आपल्याला जायचंय खाली नदी पात्राचा रोड यूज करत जाय. वरच्या रोडला लय ट्रॅफिक असते, नदी पात्राचा रोड एकदम मोकळा असतो. तुम्ही जर या साईडला कर्वेनगर शिवणे वगैरे वारजे वगैरेला राहत असेल तर नदी पात्रातला रोड वापरत जा, एकदम भारी. हे इथं चौपटी बिपटी हे जर काय ऑफिस वरून वगैरे घरी जाताना भूक लागली तर इथं खायला खूप काही गोष्टी येऊन ट्राय करा. आम्ही पण येतो. इथं एका मित्राचा आपल्या आळणी भातचा स्टॉल आहे. ते मित्र आळणी भात म्हणजे एक नंबर आहे. हा चांगलं देतो ते, लोक येत नाही त्याच्याकडे. काय बोलायचं आता, क्वालिटी देतो पण ते काय लोक येत नाही. जाऊ दे आपण व्हिडिओ बनवू. झाला आले लोक हातीने येऊन त्याच्याकडे बरोबर आहे का नाही. टोमॅटो सॉरी पॅप्स नो फोटोज. हे फ्रीजचं काम तिच्या आईला 1 वर्ष झालं चालू आहे. सगळे पहिले भरले होते 2 महिने धुईन 3 महिने धुईन. हे फ्रीज काही संपतानाच झालंय. माझे कॉन्ट्रॅक्ट तरी कोणत्या लोकांना देतात काय माहिती. हे पुणे महानगरपालिका हे आपल्याला नाही आवडतं. नदी कशी बी असून लाईटा बिटा एकदम कडक. झाले एवढे फेरीवाले तर बसायला लागले. अतिक्रमण ती गाडी आली का हे सगळे गायब होत जाते, परत पुढे दिसतच नाही. हा हे 300 रुपयात आदिदास पुमा सगळे एक सोबत, दोन्ही सोबत पाहिजे ते पण भेटतं इथं. सगळं घेऊन जायचं, काय प्रॉब्लेम नाही बाबा. शिवी लावून नारळ विकू राहिले बोल लोक. तिच्या आईला धंदा एकदम कडक धंदा विषय खोल. काय म्हणा कोणीतरी खरंच बोललं होतं एक ब्लॉक टाक दुसऱ्या ब्लॉक पासून लय माझ्या घरात लय माझी की मानवायला भावलं. तिकडून सगळं दिसतंय एकदम बेपड बिपड होतंय. बोललंच पाहिजे ब्लॉग मध्ये, बोलल्याशिवाय तर काही होणार नाही. बरोबर का नाही. हा एक नंबर. बघा याला म्हणतात आपलं भावाचं सपोर्ट. त्याला ऐकायला काय आहे ना आपण काय बोलतोय, पण ते म्हणतो तू बरोबर बोलतोय जे बोलतोय ते. भावांनो पावसाळ्यात हे सगळं पात्र पाहणे कधी जाता मला एवढा त्रास होतो भाई. पुढच्या रोडला एवढी ट्रॅफिक होती ना जायला. गाडी पण बोलायला झालो भावांनो, आपली गाडी एक नंबर आहे. काय हिला कशी पण चालवा रफ अँड टफ गाडी. खरंच भाई गाडी घेतली एक नंबर. आपल्याला
रिव्ह्यू आहे. जे पण कोणी चाललंय ना भाई, ज्याला ती घ्यायची असं ऍडव्हेंचर खरंच घ्या. लय भारी गाडी आहे. तुम्ही सिटीत चालवा, तुम्ही हायवेला चालवा, तालियां होनी चाहिए यार हमारे लिए. हँडलिंग एकदम भारी, कम्फर्ट एकदम भारी. किती बी लांब जा, 200 किलोमीटर 300 किलोमीटर नॉन स्टॉप राईड केलंय मी. आणि सिटीमध्ये बी कंटिन्यू गाडी वापरतो तरी बी काय 1 रुपयाची अडचण नाही गाडीला वापरतो. सर्व्हिस बी एक नंबर, काहीच प्रॉब्लेम नाही. मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसी गाली दूं. ॲम्ब्युलन्स आहे भावांना, ॲम्ब्युलन्स रॉंग साईडने आलता, पण ॲम्ब्युलन्सला जागाच द्यायला पाहिजे. 100% कुठं पण तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसते ना भाई, पाहिजे तेवढी मदत करा. ॲम्ब्युलन्सला जागा देत जा. बाकी मग आपला विषय पेंडिंग होता वॅगनर भाई. तर मोजा किती वॅगनर आहेत. पुण्यात कोणती गाडी विकू नाही तर नाही विकू, फक्त वॅगनर विकतात भाई. आता तिथून सिग्नलवरून आलोय, आतापर्यंत 5 ते 6 वॅगनर दिसत. मारुती सुझुकीने गाडी बनवली म्हणजे लोकांसाठी वर्तन बनवलं डायरेक्ट. राईड भावानं राईड करत राहा. आता आपल्याला 9 ते 5 जॉब आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही टाइम भेटत नाही. पण आपण जेवढा वेळ भेटतोय ना, जाताना येताना आपण राईड करतोय, खरंच भारी वाटतंय. गाडी घेतली रायडिंगसाठी, आता ब्लॉग पण चालू केलेत. सपोर्ट तर भेटतोय तुमच्याकडून, अजून थोडा सपोर्ट करा भाई. खरंच जेवढे 1-2 दिवस झाले, आता नवीन वर्षाचे नवीन ब्लॉग चालू करून गेले, 2 दिवसात तर सपोर्ट चांगला भेटलाय. वॅगनर वॅगनर त्याच्या पुढे एक वॅगनर दिसत्या, वॅगनरच वॅगनर. हो भाई, कंटेंट भेटला काहीतरी आहे इथं. मोर्चा बिरचा चाललाय कोणाचा तरी, हा बीजेपीचा मोर्चा आहे. भावांनो, मतदान आलंय, मतदान इलेक्शन.
फुल जंगी मोर्चा चाललाय इलेक्शनचा इकडं बंद करून. परत वॅगनर. अरे हे श्रीमान दादा जे वॅगनर वाल्यांबद्दल बोलतो ना भाई, खरंच आहे. हे प्रत्येक गल्ली बोळ्यात वॅगनरच वॅगनर आहे. आता बोलूच तर दोन दिसल्या वॅगनर. इकडं सांगतोय मी ते श्रीमान लेजंड बरोबर बोलतो भाई ते वॅगनर बद्दल. हे देशात आहे ना जेवढे लोक नाही ना भाई त्याच्यापेक्षा जास्त वॅगनर झाले.